डब्यातला पदार्थ चवीला टेस्टी आणि दिसायला सुंदर असेल तर डबा फिनिश होऊनच घरात येणार. आपल्या लहान मुलांच्या टिफिन सिरीजमधला दुसरा भाग बनवतोय आपण. या रेसिपीमध्ये भरपूर प्रोटीन आणि फायबरसुद्धा आहे. या वयातली मुलं भाज्यांच्या बरोबर डाळीसुद्धा खायला नाही म्हणतात, त्यासाठी आपण असे प्रयोग करून मुलांना डाळीसुद्धा खाऊ घालू शकतो. काल रात्रीच डाळ मी भिजत घातली होती, त्यामुळे डाळ छान भिजलेली आहे. डाळीचं आपल्याला बॅटर बनवायचं आहे. त्यासाठी डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत. त्यासाठी भांड्यामध्ये मिक्सरची डाळ सगळी काढून घ्यायची आहे. आणि आता वाटणामध्येच आपण 4 हिरव्या मिरच्या घालणार आहे. जर तुमची मुलं तिखट कमी खात असतील तर थोडं चिली फ्लेक्स घातलं तरी चालू शकतं. आता यामध्ये आपण थोडं आलंसुद्धा घालणार आहे. आल्याची टेस्ट मुगाच्या डाळीबरोबर खूप छान येते, यासाठी मुगाच्या डाळमध्ये आलं नेहमी घालावं. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे. अगदी एक 3 ते 4 चमचे फक्त मी पाणी घातले आणि हे छान वाटून घेणार आहे. एकदम फाईन पेस्ट केलेली आहे मी. पेस्ट एकदम आपली छान झालेली आहे. यामध्ये डाळ अजिबात राहिली नाही पाहिजे. डाळ एकदम छान फाईन पेस्ट झाली पाहिजे. आणि यामध्ये चवीनुसार 1 चमचाभर मीठ घातले आणि पीठ एकदम छान फेटायचं. पीठ छान फेटलं की छान फुलून येतात त्याचे डोसे. आपण पॅनकेक करणार आहे याचे. तर याचे पॅनकेक करण्यासाठी थोडंसं ते फुलण्यासाठी मी तर पाव चमचा अगदी खाण्याचा सोडा घातलेला आहे. सोड्यामुळं काय होतं, ते पॅनकेक एकदम छान स्पंजी होतात आणि छान चवीला लागतात. थंड झाले तरी छान टेस्टला लागतात. सोडा घातल्यावर परत आपण छान पीठ फेटून घेतलेलं आहे. तवा अगोदरच 5 मिनटं मी गरम करायला ठेवला होता. तव्याला थोडंसं बटर लावून घेऊया. तुम्ही तेल लावलं तरी चालू शकतं, पण बटरनं खूप छान टेस्ट येते, लहान मुलांना आवडते. आता इथं पाहू शकताय बटर छान मेल्ट झालं आहे. आता या पॅनवरती थोडं थोडं पीठ टाकून आपण छोटे छोटे पॅनकेक बनवणार आहोत. छोटे केले म्हणजे मुलांना दिसायलाही सुंदर दिसतात आणि मुलांना पकडायलाही येतात व्यवस्थित. यावरती आपण बीट आणि गाजर थोडं थोडं किसून घातलेलं आहे. अशा सॅलडच्या भाज्या अजिबात माझ्या मुलीला आवडत नाहीत, त्यासाठी मी अशा काही रेसिपी बनवत असते की ज्यामध्ये भाज्या जास्त खाल्ल्या जाऊ शकतात. यावरती मी थोडंसं पनीर किसणार आहे आणि थोडंसं चीजसुद्धा किसणार आहे. चीज किसलेलं बघितलं की मुलांना मेल्ट झालेलं वाटतं की तो पिझ्झा आहे, त्यामुळे ते त्यांना खायला जास्त आवडतं. यासाठी ते खातात तो पदार्थ जो काही असेल तो. त्यावरती तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडत नसतील त्या भाज्या ॲड करा. त्यामुळं डाळही खाल्ली जाईल आणि भाज्यासुद्धा खाल्ल्या जातील. शिवाय दिसताना हे पिझ्झासारखं दिसतं, त्यामुळे मुलांना खूप आवडतं. तर इथं मी गॅस कमी करून घेतला आहे आणि यावरती झाकण ठेवलेलं आहे. त्याला आता झाकण ठेवून 3-4 मिनटं छान वाफ येऊ द्यायची आहे. झाकल्यामुळं डाळीला छान वाफ बसते, त्यामुळे डाळही शिजते आणि भाज्याही थोड्या मऊ होतात. छान असे आपले पॅनकेक मुगाचे फुलून आलेत एकदम मस्त. वरती थोडीशी कोथिंबीर घालायची किंवा कांदा पात असेल ती घातली तरी चालू शकते. मस्त असे छोटे छोटे पॅनकेक तयार झालेत आपले. 10 ते 15 मिनटामध्ये झटपट हा डब्बा तयार होतो. पटकन तयार होतो, टेस्टी आहे, शिवाय पौष्टिकही आहे. नक्की ट्राय करून पहा. रेसिपी अगदी सोपी आहे. त्यांना डाळ कशी खाऊ घालायची, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लगेच सेव्ह करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली रेसिपी. त्याबरोबर तुम्ही चटणी देऊ शकता किंवा सॉस देऊ शकता. मी इथं सॉस दिला आहे. सिरीजमधल्या पुढल्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.